काहीही म्हणा, अंधभक्त तुम्हाला असं म्हणतील, की तुम्ही ई-व्ही-एम, वोट चोरी याच्या नावाने रडणार आहात. तसं काही नाही आहे. खरोखर हे गदारोळ घालतायत, गोंधळ घालतायत. कित्येक इन्सिडेंट आज समोर येत आहेत. निवडणूक आयोगासारख्या मोठ्या संस्थेचं हे फेल्युअर आहे, की ज्यांच्याकडे अपडेटेड लिस्ट नाही आहेत. वोटर लिस्ट ज्या असतात, ज्याच्यामध्ये कित्येक प्रकारचे घोळ सापडत आहेत. दुबार-तिबार मतदानाच्या घटना तर आपण बघतोय. भलत्याच्याच नावावर तिसऱ्याचाच फोटो लावला आहे. वयांमध्ये तफावत दिसते. मग काल रात्रभर जो काही धिंगाणा घालायचा होता तो घातला नाही यांनी. आणि कुठला निवडणूक आयोग असं सांगतं, की आयत्या क्षणी निवडणुकाच्या आदल्या दिवशी निवडणुका उद्या होणार आहेत आणि आदल्या दिवशी तुम्ही एक नवीन मशीन इंट्रोड्यूस करता. शेवटी ते यंत्रच आहे ना. त्या यंत्रात काय कंट्रोल लावले असतील, हे कोण आणि कसं सिद्ध करून बघणार आणि तुम्ही कितीतरी तिची ऑथेंटिसिटी जी आहे ती चेक करत बसणार. घोळ तर नक्की आहे आणि यांना हे माहिती आहे, की आपल्या हाताच्या बाहेर जाते आणि काहीही करून आपण निवडून यायचं, सत्तेत यायचं. सत्तेची लालसा कशासाठी आहे? कारण जी इन्व्हेस्ट केलेले पैसे आहेत ना, ते कमवण्याचं एकच साधन आहे. ते म्हणजे निवडून आले तर ते कमवू शकतील आणि म्हणून यांना बाय हुक बाय क्रूक कसंही करून ही इलेक्शन जिंकायची आणि सत्तेत यायचं आहे. मग म्हणतील, की ई-व्ही-एमच्या नावाने रडतो आणि हे करतो आणि ते करतो. आम्ही नाही रडत बसणार. आम्ही भांडत राहणार, झगडत राहणार.